वालदेवी नदीवरील या धोकादायक पुलाचा प्रश्न निर्माण झाला आहे। पाथर्डीकडून दाडेगावकडे जाताना सलग दुसऱ्या दिवशी मोठी दुर्घटना घडली। बैलगाडीसह शेतकरी थेट नदीपात्रात पडल्याची घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळी ट्रॅक्टर थेट नदीपात्रात कोसळला। स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने तात्काळ मदत मिळाल्याने सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये जीवितहानी झाली नाही। मात्र पुन्हा एकदा वालदेवी नदीवरील या धोकादायक पुलाचा प्रश्न निर्माण झाला आहे। पाथर्डीकडून दाडेगावकडे जाताना वालदेवी नदीवरील या पुलाची उंची अत्यंत कमी आहे। नाशिक महापालिका क्षेत्रात असूनही दाडेगाव, पाथर्डी व पिंपळगाव खांब या तिन्ही गावांमध्ये मूलभूत सुविधांचा प्रचंड अभाव आहे। वालदेवी नदी येथील या पुलाचे दोन्ही बाजूचे संरक्षक कठडे तुटले आहे। पुलाची उंची अत्यंत कमी असल्याने या पुलावरून वाहने चालविताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो। शिवाजी डेमसे शेतीचे काम आटपून आपल्या बैलगाडीद्वारे दाडेगावकडून पाथर्डीकडे येत असताना या पुलावरून बैलगाडी थेट नदीपात्रात कोसळली। सुदैवाने तात्काळ स्थानिक शेतकऱ्यांनी पाण्यात उतरून शिवाजी डेमसे यांना सुखरूप बाहेर काढले। बैलजोडीलाही सुखरूप बाहेर काढण्यात आले। या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी रामकिसन बोराडे हे शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर घेऊन जात असताना पुलाचा एक बाजूचा भाग खचल्याने ट्रॅक्टर थेट नदीपात्रात कोसळला। यात रामकिसन बोराडेही बचावले। ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले। या दोन्ही घटनांमध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही। मात्र वालदेवी नदीवरील हा पूल अत्यंत धोकादायक बनला असून या पुलावरून वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे। नाशिक महापालिका प्रशासनाने तात्काळ या ठिकाणी नवीन पूल उभारणीचे काम सुरू करण्याची मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून केली जात आहे। अन्यथा भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक।